नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज इयत्ता 9वीचा अव्ययमाला हा पाठ घेतोय. पाठाचं नावच अव्ययमाला आहे. यावर्षी नव्याने तुम्हाला त्वांत, ल्यवंत आणि तुमंत ह्या व्याकरणातल्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्वांत, ल्यवंत किंवा तुमंत हे नेमकं काय आहे तर उपसर्ग नसलेले जे धातू आहेत त्यांचं त्वांत बनतं. उपसर्ग असलेले जे धातू आहेत त्यांचं ल्यबंत बनतं. त्वांत आणि ल्यबंत ह्या दोन्हीचा अर्थ समान आहे. पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय. पूर्वकालवाचक म्हणजे पूर्वीची क्रिया सांगणारा. वाक्यामध्ये कर्ता एकच असल्या पाहिजे आणि त्या एकाच कर्त्याने ज्या ज्या क्रिया केल्या, शेवटची क्रिया येण्याआधी ज्या ज्या क्रिया केल्या त्या सगळ्या क्रिया त्वांत आणि ल्यबंतने जोडतात. म्हणजे मी सकाळी उठते, आंघोळ करते आणि दूध पिते. आता हे जे वाक्य आहे ते मी कसं जोडणार? मी सकाळी उठून आंघोळ करून दूध पिते. हेच वाक्य संस्कृतमध्ये कसं करणार? अहम प्रभाते उत्तिष्ठामि स्नानं करोमि दुग्धम पिबामि च. आता हे मी साधा सरळ वाक्य केलं. आता ते त्वांत ल्यबंत जोडून कसं करायचं तर अहम प्रभाते उत्थाय स्नानं कृत्वा दुग्धम पिबामि. अर्थात त्वांत किंवा ल्यबंत घातलेलं जे वाक्य असतं त्या वाक्यात च लिहायचा नाही. हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. त्वांत ल्यबंतचं ल्यबंत हा प्रकार काय आहे किंवा त्याचं वाक्यातलं काम काय आहे. आणि तुमंतचा अर्थ म्हणाल तर हेत्वर्थक धातू साधित अव्यय असं त्याला म्हणतात. हेतू सांगणे. एखाद्या ठिकाणी जाण्याचा हेतू काय आहे? अहम भोजनालयम गच्छामि. आता मी भोजनालयात जाण्याचा माझा हेतू काय आहे? अहम भोजनम कर्तुम भोजनालयम गच्छामि. तर अशा ह्या व्याकरणातली हे अव्यय आहेत आणि त्यांची ओळख तुम्हाला या अव्ययमाला या पाठात त्यांनी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही त्वांत, ल्यबंत आणि तुमंत ज्या श्लोकात येतील असे श्लोक या पाठात त्यांनी तुमच्यासाठी लावलेले आहेत. तर पहिला श्लोक असा आहे. श्रोतुम कर्णौ वक्तुम हास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मम विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मम च दातुम ध्यातुम चित्तम येन सृष्टम स पातु. आता बघा या श्लोकाचा अर्थ काय आहे? येन श्रोतुम कर्णौ वक्तुम सुहास्यम हास्यम घ्रातुम घ्राणम विहर्तुम पादयुग्मम द्रष्टुम नेत्रे दातुम हस्तयुग्मम ध्यातुम च चित्तम सृष्टम सह ईश्वरः पातु. हा मी अन्वय वाचला की येन सृष्टम स पातु. ज्याने निर्माण केलं तो रक्षण करो. आता ज्याने निर्माण केलं, कोणी काय निर्माण केलं तर ज्याने म्हणजे ज्या ईश्वराने निर्माण केलं तो रक्षण करो असा त्या वाक्याचा अर्थ आहे. मग त्या ईश्वराने काय काय निर्माण केलं? श्रोतुम कर्णौ ऐकण्यासाठी 2 कान. श्रोतुम कर्णौ ऐकण्याकरिता 2 कान. तुमंत आहे. श्रोतुम हे तुमंत आहे. वक्तुम हास्यम बोलण्याकरिता मुख. बोलण्याकरता वदन. ज्याने हास्य म्हणजे वदन मुख. ज्याने बोलण्याकरता तोंड निर्माण केलं. हेतू सांगितलंय ना. बोलण्याकरता. कशाकरता? बोलण्याकरता. वक्तुम कशाकरता? ऐकण्याकरता. श्रोतुम. वक्तुम हास्यम सुहास्यम. घ्रातुम घ्राणम. घ्रातुम घ्राणम हुंगण्याकरिता नाक. हुंगण्याकरता नाक ज्याने निर्माण केलं. घ्रातुम म्हणजे हुंगण्याकरता. पादयुग्मम विहर्तुम. विहर्तुम विहार करण्याकरिता, हिंडण्याकरता, फिरण्याकरता. पादयुग्मम पायांची जोडी किंवा 2 पाय ज्याने निर्माण केले.
द्रष्टुम नेत्रे, पाहण्याकरिता दोन डोळे, पाहण्याकरता दोन डोळे, हस्तयुग्मम च दातुम, आणि हस्तयुग्मम हातांची जोडी म्हणजे दोन हात देण्याकरता, दान देण्याकरता किंवा इतरांना देण्याकरता, याच्याबरोबर ध्यातुम चित्तम, ध्यान करण्याकरिता, विचार करण्याकरता म्हणा किंवा मनन करण्याकरता मन ज्याने निर्माण केलं, स पातू, तो रक्षण करो. पातू आहे रूप, पातू तू वरती टिंब नाही. तुम्ही जर तिकडे चुकून पातुम असं म्हटलं तर त्याचा अर्थ वेगळा होणार. ते पातुम हे पा विव धातूचं तुमंत होऊन जाईल. इथे पा म्हणजे रक्षण करणे या अर्थी तो धातू आहे पातू. पातू म्हणजे रक्षण करो. तर पुन्हा एकदा आपण बघूया की ऐकण्याकरता दोन कान, बोलण्याकरता सुहास्य वदन, हुंगण्याकरता नाक, विहार करण्याकरिता दोन पाय, पाहण्याकरिता दोन डोळे आणि देण्याकरिता दोन हात, तसंच ध्यान करण्याकरिता मन. येन सृष्टम, ज्याने निर्माण केलं, तो म्हणजेच ईश्वर. ईश्वर पातू, रक्षण करो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. मी वाचताना तुम्ही त्याच्यातले उच्चारण त्याचं ते सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. जिथे तुमंत जी अव्यय आहेत त्याच्यावरती टिंब किंवा शेवटी म पुढे जर स्वर येणार असेल तर म पाय मोडलेला असं तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसेल. मी आता सांगितलं की पातू हे तुमंत नाही आहे, पातुम असं म्हणायचंच नाही आहे. पातू हे रक्षण करो या अर्थी ते सदिच्छा व्यक्त करणारं असं रूप आहे. पुढचा श्लोक आपण बघूया. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेपि वसतां सतां, केतकी गंधमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. केतकी गंधमाघ्राय हा संधी केतकी गंधम अधिक आघ्राय स्वयमायान्ति, स्वयं अधिक आयान्ति असा तो असे ते संधी आहेत. शिवाय दूरेपी हा संधी आहे, दूरे अधिक अपि. हे संधीचे शब्द आहेत, सोपे आहेत संधी. श्लोकाचा अर्थ काय आहे? अर्थ तुम्हाला जर लावायचा असेल तर मी नेहमी म्हणेन की तुम्ही अन्वय वाचत जा. अन्वय वाचला की तुम्हाला आपोआप अर्थ लागतो. तुम्हाला अन्वय लिहायला सुद्धा येतो पेपरला, परीक्षेला. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर श्लोक नीट पाठ केलेला असेल तर अन्वय वेगळा पाठ करण्याची गरज नसते. श्लोक पूर्णपणे व्यवस्थित पाठ केलेला असेल तर आपोआप तुम्हाला अन्वय भरताना ते कळतं की आपल्याला कुठे रिकाम्या जागेत काय भरायचं आहे, कुठला शब्द भरायचा आहे ते. पण श्लोक मात्र नीट पाठ पाहिजे. हा त्याही पलीकडे जाऊन तुम्ही अन्वयसुद्धा नीट पाठ केलात तर उत्तमच. अर्थात अन्वयाचा तुम्हाला उपयोग त्या श्लोकाचा अर्थ लावण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. तर आपण अन्वय वाचता वाचता अर्थ लावूया. अन्वय काय आहे? दूरे वसताम अपि सताम गुणाः दूतत्वं कुर्वन्ति, यथा षट्पदाः केतकी गंधमाघ्राय स्वयमायान्ति. इथे कंसात मधुपानाय असा शब्द आहे. अर्थात मधुपानाय हा शब्द कंसात आहे, तो श्लोकात नाही आहे. त्यामुळे अर्थ पूर्ण करण्यासाठी तो वापरलेला असल्यामुळे तो कंसात दिलेला आहे. दूरे वसताम अपि सताम. सताम म्हणजे सज्जन माणसांचं दूर राहणं असलं तरी, ते दूर राहत असले तरी, आपल्यापासून म्हणा, सामान्य जनांपासून म्हणा, इतर समाजापासून म्हणा, ते सज्जन लोक दूर राहत असले तरी त्यांचे गुण हे दूताचं कार्य करतात. ते स्वतःहून जाऊन सांगत नाहीत की मी किती गुणी आहे, मला सगळ्यांनी चांगलं म्हणा, मी किती प्रसिद्ध आहे, असं ते सांगत बसत नाहीत. त्यांचे गुणच त्यांच्यासाठी दूताचं कार्य करतात. दूरे वसताम अपि सताम. सज्जन माणसं जरी दूर राहत असली तरी, सज्जन लोक जरी दूर राहत असले तरीही गुणाः दूतत्वं कुर्वन्ति, त्यांचे चांगले गुण हे त्यांच्या दूताचं कार्य करतात. ज्याप्रमाणे यथा
आता तिथे कंसात यथा आहे, ज्याप्रमाणे षट्पदाहा म्हणजे भुंगे, भुंगे केतकी गंधम आघ्राय, केवड्याचा सुगंध हुंगून, आघ्राय हे ल्यबंत आहे. ल्यबंत किंवा त्वांतचं वाक्यातलं काम काय आहे की अमुक एखादी क्रिया करून तमुक एखादी क्रिया केली. केतकी गंधम आघ्राय, केवड्याचा सुगंध हुंगून, हुंगण्याची क्रिया त्यांनी आधी केली आणि मग ते भुंगे, त्यानंतर ते भुंगे त्या केवड्यापर्यंत येऊन पोहोचले. तर केवड्यापर्यंत येण्याची क्रिया त्यांची नंतर झाली. आधी त्यांनी काय केलं, केवड्याचा सुगंध घेतला, सुगंध हुंगला. त्यामुळे ती आधी जी हुंगण्याची क्रिया आहे ती त्यांनी ल्यबंतने आघ्राय या रूपाने दाखवलेली आहे. म्हणून इथे म्हटलंय षट्पदाहा केतकी गंधम आघ्राय, केवडे भुंगे केवड्याचा सुगंध हुंगून स्वतःच येतात. स्वयं आयांती, स्वतःच येतात. आता इथे अक्षरशः भाषांतर स्वतःच येतात, पण कशा करता येतात तर त्यांनी ते कंसात तिकडे तुमच्या पुस्तकात मधुपानाय असा शब्द दिलेला आहे की मध पिण्याकरता स्वतःच येतात. इथं जसं सांगितलंय की सज्जनांना स्वतःचे गुण ओरडून सांगावे लागत नाहीत, तसंच आहे इथे की केवड्याला स्वतः जाऊन सांगावं लागत नाही की बघा माझ्याकडे मधु आहे. त्याकरता त्याचा सुगंध काम करतो. त्याचा सुगंध किंवा त्याचा दरवळच इतका असतो आणि तो दरवळ इतका लांबपर्यंत पसरतो की भुंगे स्वतःहून तिथे आकर्षित होतात. अशा अर्थी हा श्लोक आहे. सज्जनांच्या गुणांचं महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे आणि याच्यात आघ्राय हे ल्यबंत आहे हे मी सांगितलंच तुम्हाला. पुढचा श्लोक वाचूया आपण. भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयम जलाशयात दुग्धम यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. भुक्त्वा तृणानि शुष्काणि, शुष्काणि तृणानि कोरडं गवत. अन्वयात आपण वाचूया धेनवः शुष्काणि तृणानि भुक्त्वा जलाशयात तोयम पीत्वा लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति ताः लोकमातरः खलु. भुक्त्वा तृणानि शुष्काणि, किंवा अन्वयात जे सरळ त्याचा एक तो अन्वय लावून दिलाय तो कसा आहे, धेनवः शुष्काणि तृणानि भुक्त्वा. गायी कोरडं गवत खाऊन जलाशयात तोयम पित्वा, तलावातलं पाणी पिऊन. तोयम म्हणजे पाणी. नुसतं कोरडं गवत खाऊन आणि पाणी पिऊन लोकेभ्यः दुग्धम यच्छन्ति, लोकांना दूध देतात. गायींना अपेक्षा काय असते, मला काय खूप चांगलं अन्न द्या असं ती म्हणत नाही. ती साधं कोरडं गवत खाते, तलावातलं पाणी पिते, मात्र देताना ती आपल्याला पूर्ण अन्न असं दूध देते. खरोखर गायी ह्या लोकमाता आहेत, या जगताला पोसणाऱ्या, जगाचं पालन पोषण करणाऱ्या त्या माता आहेत असं सांगणारा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भुक्त्वा आणि पीत्वा हे त्वांत आलेलं आहे. भुक्त्वा आणि पीत्वा हे त्वांत आलेलं आहे. त्वांत आणि ल्यबंत ह्या दोन्हीचा अर्थ समान असतो, फक्त ते बंत कशाचं हे मी सांगितलं की उपसर्ग नसलेले धातू त्यांचं त्वांत बनतं आणि उपसर्ग असलेले धातू त्यांचं ल्यबंत बनतं. श्लोक खूप सोपा आहे, त्याचा अर्थ पण अगदी साधा सरळ आहे. पुढे जाऊया आपण, पुढचा श्लोक घेऊया. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुसृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तत् बहु. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तत् बहु. आता याच्यात यत् स्वल्पमपि हा संधी आहे, यत्
अधिक स्वल्पम अधिक अपि हा संधीचा शब्द आहे. आणि याच्यात त्वांत जी आलेली आहेत, अकृत्वा, अगत्वा ही त्वांत आलेली आहेत. अनुत्सृज्य हे ल्यबंत आलेलं आहे. अकृत्वामध्ये किंवा अगत्वामध्ये अ हा नकार आहे, नकार सांगणारा शब्द आहे किंवा नकार सांगणारा ती खूण आहे. त्याच्यातलं कृत्वा हे जे त्वांत आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा अगत्वामधलं गत्वा हे जे त्वांत रूप आहे गमगच्छ धातूचं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अ हा फक्त केवळ नकार सांगण्यासाठी तिकडे वापरलेला आहे. अकृत्वा म्हणजे न करून आणि अगत्वा म्हणजे न जाऊन. तर नेमका श्लोकाचा अर्थ काय आहे बघूया. परसंतापम न कृत्वा, अन्वयामध्ये जे लिहिलेलं आहे परसंतापम न कृत्वा म्हणजे इतरांना त्रास न देऊन, कोणालाही इतरांना त्रास न देऊन, खलमंदिरम न गत्वा दुष्टांच्याकडे न जाऊन, खलमंदिरम खल म्हणजे दुष्ट माणूस आणि मंदिर म्हणजे घर, दुष्ट माणसाचं घर किंवा दुष्टांच्या घरी न जाऊन, सताम वर्तम न उत्सृज्य सज्जनांच्या मार्गाचं उच्छेदन न करून म्हणजे त्यांच्या मार्गाचं अनुसरण करून, सज्जनांच्या मार्गाचं अनुसरण करून जे काही प्राप्त होईल, जे काही मिळेल, यत् स्वल्पमपि तद्बहु, यत् स्वल्पमपि लभ्यते, जे लभ्यते म्हणजे मिळतं, जे काही मिळतं तद्बहु तेच खूप असतं. आता हा मी अक्षरशः अर्थ सांगितला तुम्हाला की परसंतापम न कृत्वा इतरांना त्रास न देऊन, खलमंदिरम न गत्वा दुष्टांच्या घरी न जाऊन, सताम वर्त्म अनुत्सृज्य सज्जनांचा मार्ग अनुसरून, यत् स्वल्पमपि लभ्यते, लभ्यते हे कंसात त्यांनी रूप दिलेलं आहे की जे काही थोडंसं मिळतं की इतरांना त्रास न देता किंवा दुष्टांच्या घरी न जाता जे थोडंसं मिळतं तेच खूप समजावं. आता हे अक्षरशः भाषांतर झालं, पण खरोखर तुम्हाला हा श्लोक जर समजून घ्यायचा असेल, आता माझ्यासमोर हे लेक्चर ऐकणारी 9वीची मुलं आहेत असं मी समजते. तुम्ही तुमच्या घरीच बघा की तुमचे वडील छान कामाला जातात, एखाद्या ठिकाणी खूप कष्ट करून पैसे कमवतात, तुमचं पालनपोषण करतात आणि त्यांना जो पगार मिळतो त्या पगारात ते तुमच्या गरजा भागवतात, कुटुंब चालवतात. त्याच्या विरुद्ध विचार करा किंवा त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा. एखादा गुंड आहे, तो गुंड इतरांना त्रास देतोय, त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतोय. जे ह्या श्लोकात सांगितलंय, काय सांगितलंय की अकृत्वा परसंताप, इतरांना त्रास न देऊन. गुंड काय करतोय, इतरांना त्रास देऊन पैसे कमवतोय. मग त्याला जास्त पैसे जरी मिळत असले तरी सुद्धा ते कसे मग कमवतोय, इतरांना त्रास देऊन. अगत्वा खलमंदिरम, दुष्टांच्या घरी न जाऊन. समजा तो गुंड इतरांना त्रास देणारा, त्याच्या डोक्यावर वरदहस्त एखाद्या डॉनचा आहे किंवा एखाद्या तशाच दुष्ट माणसाचा आहे. त्या दुष्ट माणसाची संगत त्या गुंडाला आहे आणि तो दुष्ट माणूस जसं सांगेल तसं तो गुंड करतोय. म्हणजे काय झालं, त्या दुष्ट माणसाची संगत घेऊन किंवा त्याच्या सहवासात राहून तो गुंड वाईट काम करतोय आणि जास्त पैसे कमवतोय. हे एका बाजूला उदाहरण. आणि दुसरीकडे आपल्या बाबांचं उदाहरण, जे खूप कष्ट करून एखादी नोकरी करतायत, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतायत. त्या नोकरीतून जो काही पैसा मिळतोय कमी अधिक, तोच पुरेसा समजून त्याच्यात आपलं कुटुंब ते आनंदाने चालवतात. तर गुंड जे करतोय किंवा तो खल माणसाची संगत घेऊन तो गुंड जे काम करतोय आणि त्याच्यात जो जास्त पैसा कमवतोय, ते योग्य का आपले वडील योग्य, हा आपण नक्कीच विचार करू शकतो. आणि तेच शिकवणारा हा श्लोक आहे की अगत्वा खलमंदिरम, अगत्वा खलमंदिरम,
अकृत्वा परसंतापम. आपल्या श्लोकात काय आहे? अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम. इतरांना त्रास न देऊन, दुष्टांचा सहवास न घेऊन, अगत्वा खलमंदिरम, दुष्टांच्या घरी न जाऊन, आणि सज्जनांचा मार्ग अनुसरून, अनुसृज्य सताम वर्त्म, सज्जनांचा मार्ग अनुसरून, अर्थात गुंड किंवा तो दुष्ट माणूस जे काही वर्तन करतात ते काय सज्जनांचा मार्ग अनुसरण करतच नाहीत. त्यामुळे आपल्यासारखे सामान्य जन जे करतायत अनुसृज्य सताम वर्त्म, तर ते आपलं काम करताना आपल्या वडिलांना किंवा आपल्याला जो काही पैसा मिळतोय, पुरेसा किंवा कधी कधी गरजांपेक्षा कधी कमी पण मिळत असेल कोणाला, पण त्यातच समाधान मानणे, त्यातच समाधान मानावं आणि तोच पैसा खूप आहे असं समजावं, असं सांगणारा हा श्लोक आहे. मला वाटतं हा श्लोक आता तुम्हाला कळला असेल उदाहरणावरून. आणि याच्यात कृत्वा आणि गत्वा ही त्वांत रूपं आलेली आहेत. अनुसृज्यमध्ये उत्सृज्य हे ल्यबंत आहे, हे तुम्हाला मी सांगितलंच. आता आपण पुढचा श्लोक वाचूया. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहम कथम. पहा आता या श्लोकाचा अक्षरशः अर्थ काय आहे. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च, ज्याच्याकरता किंवा ज्याची, यस्य म्हणजे ज्याची, ज्याची षष्ठी आणि चतुर्थी अनुक्रमे विहस्य आणि विहाय आहे. षष्ठी विहस्य आहे आणि चतुर्थी विहाय आहे. अहम कथम द्वितीया स्यात्, अहम ही द्वितीया कशी बरं असेल. द्वितीया स्यामहम कथम, त्याची मी द्वितीया म्हणजे बायको कशी बरं होऊ, पत्नी कशी बरं होऊ. आता हा मी तुम्हाला अर्थ सांगितला किंवा अक्षरशः भाषांतर म्हणूयात ते सांगितलं तुम्हाला. काय श्लोक काय आहे हा, नेमकं काय आहे हे. यस्य षष्ठी चतुर्थीचं, ज्याची षष्ठी ही विहस्य आहे आणि चतुर्थी ही विहाय आहे. तर याच्या मागे नेहमी एक गोष्ट सांगितली जाते की एक मुलगा आहे, त्या मुलाचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम आहे, त्याला पाहायला आज मुलगी येणार आहे. ती मुलगी किंवा तिच्यासोबत आणखी तिचे वडीलधारी मंडळी आली. मुलाने कांदे पोह्यांचा ट्रे आणला आणि ते कांदे पोहे घेता घेता मुलीच्या वडीलधाऱ्यांनी मुलीला सांगितलं की विचार, तुला काय विचारायचं आहे, मुलाला काय प्रश्न विचारायचे असतील तर. ही गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. मी नेहमी ही गोष्ट अशा प्रकारे सांगते. तर त्या मुलीच्या वडीलधाऱ्या मंडळींनी त्या मुलीला सांगितलं की त्या मुलाला तू काय प्रश्न विचारायचे असतील तर तू विचारू शकतेस. आता बघा, मुलगी हुशार होती, बुद्धिमान होती, अभ्यासू होती. आणि मी पुन्हा सांगते की माझ्यासमोर हे लेक्चर ऐकणारी 9वीची मुलं आहेत. त्यामुळे ती मुलगी अशी होती की तिने 8वीला संस्कृत घेतलं होतं, 9वीला संस्कृत घेतलं होतं आणि तिने खूप छान अभ्यास केला होता. 8वीची सगळी सर्वनामं तिने पाठ केली होती. 9वीचं व्याकरण तिने खूप चांगलं अभ्यासलं होतं. हां, तिने काही जे प्रश्न विचारले त्या मुलाने त्या प्रश्नांची उत्तरं दिली. ती उत्तरं ऐकल्यानंतर त्या मुलीला असं जाणवलं की हा मुलगा विहस्यला षष्ठी म्हणतोय आणि विहायला चतुर्थी म्हणतोय. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना हे कळलंय की विहस्य हे ल्यवंत आहे, विहाय हे सुद्धा ल्यवंत आहे.
विहस्य म्हणजे षष्ठी नाही आहे, विहाय म्हणजे काय चतुर्थी नाही आहे. त्या मुलाने कदाचित 8वीला देवश शब्द फक्त पाठ केला होता, फक्त देवश शब्द पाठ केलेला असेल आणि पुढे त्याने काय लेमंत किंवा त्वांतचा अभ्यास काही केला नसेल कदाचित. त्यामुळे त्याच्या समजुतीनुसार त्याने देवस्य बरोबर विहस्य जोडलं, देवाय ह्या चतुर्थी रूपाबरोबर त्याने विहाय जोडलं आणि त्याला वाटलं की विहाय ही चतुर्थी आहे, विहस्य ही षष्ठी आहे. त्यात आणखी मोठा कहर म्हणजे त्या मुलाचा असा समज आहे की अहम ही द्वितीया आहे. अहम ही द्वितीया आहे, कारण देवः देवौ देवाः प्रथमा, देवम देवम देवौ देवान द्वितीया. देवम व वरती टिंब असलेलं हे जे रूप आहे द्वितीया एक वचनाचं देव शब्दाचं, तर देवमला देवम सारखं दिसणारं म्हणून तो अहमला द्वितीया म्हणतोय. हे त्या मुलीला जाणवलं किंवा तिच्या लक्षात आलं, कारण ती तिने स्वतः छान अभ्यास केलेला होता. तिचे नाम सर्वनाम पाठ असतील कदाचित, तिला त्वांत लेवंतचा चांगली जाण होती. त्यामुळे त्या मुलाचं हे हास्यास्पद उत्तर की तो विहस्यला षष्ठी समजतोय, विहायला चतुर्थी समजतोय, अहम ही त्याच्यासाठी द्वितीया आहे, देवासारखी, देवम या रूपासारखी. त्यामुळे त्याच्या या अगाध अज्ञानामुळे त्या मुलीने त्या मुलाला काही पसंत केलं नाही, तिचा काही होकार त्याला मिळाला नाही. आणि ती वडीलधाऱ्यांना विचारते की अशा मुलाची मी पत्नी कशी बरं होऊ, द्वितीया स्यामहम कथम. अशा अर्थाचा हा श्लोक आहे. स्यामहम हा सोपा संधी आहे, स्याम अधिक अहम. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहम कथम, असा हा श्लोक आहे. अन्वय एकदा वाचूया आपण. यस्य कृते विहस्य इति षष्ठी विहाय इति चतुर्थी अहम कथम च इति द्वितीया स्यात् तस्य अहम द्वितीया अर्थात पत्नी कथम स्याम. अन्वयानुसार एकदा आपण त्याचा अर्थ वाचूया. ज्याच्या करता विहस्य ही षष्ठी आहे, विहाय ही चतुर्थी आहे आणि अहम ही द्वितीया कशी बरं असेल, त्याची मी द्वितीया म्हणजेच पत्नी कशी बरं होणार, असं त्या मुलीने आपल्या वडीलधाऱ्यांना आपला निर्णय कळवला किंवा त्या मुलाला नकार दिला. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनः अपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तमजनाः न परित्यजन्ति. मी वाचताना संधी सोडवून वाचलं होतं की पुनरपि पुनः अधिक अपि प्रारब्धम अधिक उत्तमजनाः हे संधीचे शब्द आहेत. पुन्हा एकदा श्लोक वाचते. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. श्लोक साधा सोपा सरळ आहे, वाचायला थोडासा कठीण असला किंवा वाटत असला तरी अर्थ लक्षात घ्यायला तो तितका कठीण नाही आहे. उत्तम, मध्यम आणि नीच किंवा अधम या प्रकारचे लोक कसे वागतात, त्यांची वागण्याची किंवा काम पूर्ण करण्याची किंवा धरसोड करण्याची वृत्ती कशी असते ते सांगणारा हा श्लोक आहे. की नीच माणसांकडून, नीचही ही तृतीय आहे, नीच माणसांकडून किंवा अधम माणसांकडून, अधम लोकांकडून
विघ्न येईल या भीतीने काम सुरूच केलं जात नाही, असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. अधम माणसांकडून, नीच माणसांकडून विघ्न येईल या भीतीने काम सुरूच केलं जात नाही. प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्याः. मध्याः मध्यम प्रकारचे लोक, मध्यम प्रकारची माणसं प्रारभ्य विघ्न विहता, विघ्न विरहित असं काम सुरू करूनही ते मध्येच थांबवतात. मात्र उत्तम लोक, उत्तम जनाः विघ्नैः पुनः पुनः अपि प्रतिहन्यमाना. संकटांनी पुन्हा पुन्हा तडाखे दिले तरी सुद्धा उत्तम लोक प्रारब्धम न परित्यजंती. प्रारब्धम सुरू केलेले काम अजिबात सोडत नाहीत किंवा त्याचा त्याग करत नाहीत. अर्थात ते पूर्णत्वास नेतातच. आता याच्यात प्रारभ्य हे लेवंत आलेलं आहे. छान सोपा अर्थ आहे त्याचा, साधा सरळ, की विघ्न, आपण आता अन्वय वाचतोय. विघ्न भयेन खलु नीचैहि कार्यम न प्रारभ्यते. विघ्न किंवा संकटांच्या भीतीने नीच माणसांकडून किंवा अधम माणसांकडून कामाला सुरुवातच केली जात नाही. कार्यम प्रारभ्य विघ्न विहता भूत्वा मध्याः विरमंती. कार्यम प्रारभ्य कामाला सुरुवात करून सुद्धा विघ्न विहता म्हणजे विघ्न विरहित अशी कामाला सुरुवात करून सुद्धा मध्यम लोक ते अर्धवट सोडतात, मध्येच थांबतात. मात्र विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः. विघ्नांकडून किंवा संकटांनी पुन्हा पुन्हा तडाखे देऊन सुद्धा उत्तम जनाः प्रारब्धम कार्यम न परित्यजन्ति. उत्तम लोक सुरू केलेले काम सोडत नाहीत, ते पूर्णत्वास नेतातच, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. पुढचा श्लोक आपण वाचूया. श्लोक क्रमांक 7 आहे. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंताः केशा नखा नराः इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. विज्ञाय हे त्याच्यात ल्यबंत आलेलं आहे. अन्वय काय आहे पाहूया. स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः च न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान नरः स्वस्थानम न परित्यजेत. मतिमान नरः बुद्धिमान माणसाने स्वस्थानम न परित्यजेत, स्वतःची जागा सोडू नये. हा एक नियम त्यांनी सांगितलेला आहे. स्वतःची जागा सोडू नये, कारण तो स्वतःच्या जागेवर आहे तोपर्यंतच त्याला मान आहे. आता हे आपण कुठल्या उदाहरणाने कसं घेऊया की, समजा एखादी सन्माननीय व्यक्ती, त्या खुर्चीचा त्याला मान आहे. आपल्या शाळेतल्या समजा काय म्हणूया मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका, शाळेतल्या परिसरात त्या मुख्याध्यापिकेच्या खुर्ची किंवा मुख्याध्यापकाच्या खुर्चीत ती व्यक्ती बसलेली आहे, तोपर्यंत विद्यार्थी किंवा पालक त्यांना त्या खुर्चीचा मान देतात. अर्थात आपण बाहेर सुद्धा आपले गुरुजन भेटले तर आपण त्यांना वंदन करतोच किंवा त्यांचा आदर करतोच. पण बाहेर इतर सामान्य लोकांमध्ये ती व्यक्ती जर वावरत असेल आणि ज्याला ते माहिती नसेल की ही व्यक्ती कोण आहे, त्याच्याकरता ती व्यक्ती सामान्यच असेल ना. तो जो मान त्या व्यक्तीला मिळतो तो त्या खुर्चीचा असतो, त्या जागेचा असतो. असंच आपण इतर अनेक उदाहरणात घेऊ शकतो की त्या खुर्चीत आहे, त्या पदावर आहे, तोपर्यंत त्या पदाचा त्या व्यक्तीला मान असतो. म्हणून लोक कदाचित खुर्ची सोडायला थोडंसं त्यांना त्रास होतो. खुर्ची सोडायची नसते. आता हे तुम्ही कसं कुठल्या अर्थाने घ्याल ते पहा.
फक्त आपण एवढंच बघूया की माणसाने स्वतःची जागा सोडू नये हे सांगणारा हा श्लोक आहे. आणि ते पटवून देण्यासाठी त्यांनी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. दात, केस आणि नख. स्थानभ्रष्टाः न शोभन्ते दंताः केशाः नखाः. दात आपल्या तोंडात आहेत तोपर्यंत आपण त्या दातांची काळजी घेतो. काय औषधी पेस्ट लावतो वगैरे आणि ते दात अधिक चांगले कसे राहतील याची काळजी घेतो. तोंडात आहेत तोपर्यंत. एकदा का दातांनी त्यांची जागा सोडली, ते तोंडातून गळून खाली पडले की मग आपण त्यांची फार काळजी घेतो का? नाही. आता त्या दातांना महत्त्व राहिलेलं नाही. केसांचं पण तसंच आहे. केस जोपर्यंत डोक्यावर आहेत तोपर्यंत आपण त्यांचे वेगवेगळे तेल लावून आणि शॅम्पू लावून काळजी घेतो. पण तेच केस डोक्यावरून गळून पडले की त्याचा कचरा होतो. नखांचंही तसंच आहे. नखं जोपर्यंत बोटावर आहेत तोपर्यंत ती कशी सुंदर दिसतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर एकदा का वस्तूने जागा सोडली तर जशी त्या वस्तूची किंमत राहत नाही, तसंच आहे माणसाचं सुद्धा. एकदा का माणसाने स्वतःची जागा सोडली की मग त्या माणसाला तेवढंसं महत्त्व राहत नाही. म्हणून माणसाने स्वस्थानम न परित्यजेत, स्वतःची जागा सोडू नये असं सांगणारा हा श्लोक आहे. स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः न शोभन्ते. आपली जागा सोडलेले दात, केस, नखे आणि माणसे शोभत नाहीत. इति विज्ञाय, विज्ञाय हे लेबंत आहे, जाणून. विज्ञायाचा अर्थ काय? जाणून. हे जाणून मतिमान बुद्धिमान माणसाने स्वस्थानम न परित्यजेत, स्वतःची जागा सोडू नये, असा या श्लोकाचा अर्थ आपण पाहिला. आता पुढचा श्लोक वाचते. शेवटचा श्लोक आहे. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. आता संधी सोडवून वाचते. दैवम एव इति संचिन्त्य न स्व उद्योगम नरः त्यजेत अनुद्यमेन कः तैलं तिलेभ्यः प्राप्तुम अर्हति. दैवम म्हणजे नशीब. दैवम एव इति संचिन्त्य हे लेबंत या श्लोकातलं आहे, विचार करून. दैवम नशीब, हेच माझं नशीब आहे, हेच नशीब आहे असा विचार करून, संचिन्त्य विचार करून, न स्वोद्योगम नरः त्यजेत. नरः माणसाने स्वतःचा उद्योग म्हणजे इथे प्रयत्न असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे आपण. स्वतःचे प्रयत्न टाकू नये, त्याचा त्याग करू नये. अनुद्यमेन कस्तैलं कः तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. अनुद्यमेन, उद्यमाशिवाय म्हणजेच प्रयत्नाशिवाय, तिळापासून तरी, तिलेभ्यः तिळापासून तरी, कः तैलं प्राप्तुमर्हति, तिळापासून तरी कोण बरं तेल प्राप्त करू शकतो, तेल मिळवू शकतो. हा मी तुम्हाला त्या 2 ओळींचा साधा सरळ अर्थ सांगितला. आता बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्हणजे वाळूमध्ये तेल देण्याचा गुणधर्म नाहीच, पण प्रयत्नांचं महत्त्व इतकं ह्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की प्रयत्नपूर्वक तुम्ही ते वाळूचे कण रगडले तर त्याच्यातून तेलही गळू शकेल, इतकी प्रयत्नांमध्ये ताकद आहे असं सांगायचा प्रयत्न त्या ओळीत केलेला आहे, त्या म्हणीमध्ये केलेला आहे. म्हणजे प्रयत्नांमुळे तुम्ही ज्या वाळूच्या कणांचा गुणधर्मच नाही आहे तेल देण्याचा, त्याच्यातून पण तेल गळेल असं तुम्ही प्रयत्नपूर्वक करू शकता.
अशा अर्थाची म्हण मराठीमध्ये आहे. त्या म्हणीलाच साजेसं किंवा त्या म्हणीवरूनच कदाचित ही ओळ आहे की अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्य प्राप्तुमर्हति. प्रयत्नांशिवाय कोण बरं तिळापासून तेल मिळवू शकतो. म्हणजे काय तर तिळामध्ये तर तेल देण्याचा गुणधर्म आहेच. प्रत्येक बी मध्ये तिळाच्या तेल आहेच. वाळूमध्ये तेल देण्याचा गुणधर्म होता का? नव्हता. पण प्रयत्नपूर्वक त्याच्यातून तेल गळू शकतं. पण तिळामध्ये जरी तेल भरलेलं आहे, तेल भरपूर तेल आहे, प्रत्येक बी मध्ये आहे, पण तुम्ही ते घाण्याला लावलं तर त्याच्यातून तुम्हाला तेल मिळणार आहे. त्या तिळामध्ये, तिळाच्या प्रत्येक बी मध्ये तेल आहे, पण ते तीळ जसेच्या तसे त्याचं ते बी तुम्ही तसंच गोणीभर आणून ठेवलं घरात किंवा डब्यात भरून ठेवलं आणि म्हणालात आता होईल त्याचं तेल, तर कसं होणार तेल त्याचं? जरी त्या बी मध्ये तेल असलं तरी सुद्धा तुम्हाला ते घाण्याला लावावं लागेल किंवा तुम्हाला स्वतःला ते जिथे काय घाणा उपलब्ध आहे तिकडे नेऊन द्यावं लागेल. ते घाण्यामध्ये ते बी टाकावं लागेल. मग त्याच्यावरती ती प्रक्रिया करून त्याच्यापासून नंतर तेल मिळेल. म्हणजे इथे सुद्धा जरी तिळामध्ये तेल देण्याचा गुणधर्म असला, गुण असला, तरी सुद्धा प्रयत्न हे करावेच लागतात. त्या तिळापासून तेल मिळवण्यासाठी प्रयत्न, उद्यम हा करावाच लागतो. असा हा काय म्हणूया प्रयत्नांचं महत्त्व सांगणारा हा श्लोक आहे. जसं आता वरच्या ओळीचा अर्थ काय आहे? दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगम नरस्त्यजेत. दैवम नशीब, हेच माझं नशीब आहे असं समजून माणसाने स्वतःचा उद्योग, स्वतःचा प्रयत्न सोडून देऊ नये. कितीतरी उदाहरणं आपण इथे घेऊ शकतो. समजा एखाद्या माणसाला विहीर खणण्याच्या आधी कोणीतरी भाकीत सांगितलं असेल, कोणीतरी पुढचं भविष्य सांगितलं असेल की बाबा अमुक ठिकाणी तू विहीर खण की तिथे तुला पाणी लागेल आणि असणार आहे तिकडे पाणी. समजा 35 किंवा 40 फूट खोल ती विहीर खणल्यानंतर त्याला ते पाणी मिळणार आहे. त्याला फक्त वरून एक अंदाज सांगितलाय की तुला इथे पाणी मिळेल. त्याने विहीर खणायला घेतली. किती अर्धा अधिक खाली गेल्यानंतर, आणखीन खोल गेल्यानंतर तो कंटाळला की जाऊ दे पाणी मिळतच नाहीये, किती आणखी खणणार मी, जाऊ दे पाणी मिळतच नाहीये असं म्हणून त्याने एक 20-25 किंवा 30 फुटावरती गेल्यानंतर तो दमला आणि म्हणाला की आता मी खणतच नाही, जाऊ दे. आणि तर ते पाणी जर 40 फूट खोलवरती असेल तर काय होईल? त्याचे आधीचे ते केलेले सगळे प्रयत्न वाया जातील. जाऊ दे हे माझं नशीबच आहे, मला हे पाणी मिळणारच नाहीये असं समजून जर त्याने ती विहीर खणण्याचे प्रयत्न थांबवले तर त्याला जो पाणी मिळण्याचा आनंद मिळणार होता, पाणी त्या विहिरीला लागलं म्हणून जो आनंद मिळणार होता, त्या आनंदाला तो वंचितच राहणार आहे. थोडक्यात काय तर माणसाने जोपर्यंत त्याला हवं तसं किंवा हवा तो रिझल्ट, हवा तो निकाल त्याला मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. एखाद्या मुलाला असं वाटलं की जाऊ दे मला चाचणीमध्ये किती कमी मार्क मिळाले किंवा गेल्या वर्षी मी किती अभ्यास केला पण मला तरीसुद्धा कमीच मार्क मिळाले, आता मी अभ्यासच करत नाही, जाऊ दे मी किती अभ्यास केला तरी मला मार्क तर कमीच मिळतात असं म्हणून त्याने अभ्यास करण्यापासून त्याने स्वतःला लांब ठेवलं. म्हणजे अभ्यास करणार नाही असं त्याने ठरवलं. तर काय होईल? पुढच्या परीक्षेत जर त्याला अधिक चांगले मार्क मिळणार असतील, कारण आधी केलेल्या अभ्यासाचा पुढच्या परीक्षेला अभ्यासाची पुढच्या परीक्षेला जोड मिळत असते नक्कीच. बरोबर? तुम्ही चाचणीला करता अभ्यास किंवा तुम्ही 6 माहीला जो करता अभ्यास, तुम्ही म्हणाल आता 6 माहीला जे धडे असतात ते आम्हाला पुढच्या चाचणीला नसतात, पण तरीही
अभ्यास करताना जी एकाग्रता आपण करतो, एका ठिकाणी बसण्याची स्वतःला सवय लावतो, आणखीन ती गणितं सोडवण्याची सवय लावतो, उत्तरं पाठ करण्याची सवय लावतो. भलेही उत्तरं प्रत्येक वेळी नवीन असतील, पण स्वतःमध्ये ती अभ्यास करण्याची वृत्ती एक वाढत जाते. ती तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी नेहमीच उपयोगी पडत असते आणि अधिक प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असते. जर आधीच्या परीक्षांमधल्या अपयशामुळे खचून जाऊन तुम्ही तुमचे प्रयत्नच जर थांबवले, तर तुम्हाला पुढच्या परीक्षांमध्ये जे यश मिळणार आहे ते कसं बघायला मिळेल? म्हणून माणसाने परिस्थिती कशीही आली, तुम्हाला कितीही अपयश आलं तरी सुद्धा प्रयत्न थांबवायचे नाही आहेत, असं सांगणारा हा श्लोक आहे. नशिबावरती माणसाच्या प्रयत्नांमध्ये एवढी ताकद आहे की भलेही त्याचं नशीब जरी त्याला साथ न देणारं असलं तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक त्याला जे नशिबात नाही आहे ते सगळं मिळवता आलं पाहिजे. याच्यासाठी त्याने प्रयत्न करत राहिले पाहिजेत, असं सांगणारा हा श्लोक आहे. पुन्हा एकदा मी अन्वय वाचते. दैवम एव इति संचिन्त्य, हेच माझं नशीब आहे असा विचार करून, संचिन्त्य विचार करून, नरः स्वोद्योगम न त्यजेत, माणसाने स्वतःचा उद्योग सोडू नये. न स्व उद्योगम त्यजेत, स्वतःचे प्रयत्न सोडू नयेत. आणि मग प्रश्न विचारलाय, अनुद्यमेन तिलेभ्यः तैलम कह प्राप्तुम अर्हति. प्रश्न विचारलाय म्हणजे काय? त्या प्रश्नाच्या त्या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे की प्रयत्नांशिवाय, अनुद्यमेन प्रयत्नांशिवाय तिळापासून तरी कोण बरं तेल प्राप्त करू शकतो? म्हणजेच अर्थात त्याचं उत्तर काय येतं? तिळापासूनही प्रयत्नांशिवाय तेल मात्र कोणीही प्राप्त करू शकत नाही. तिकडे सुद्धा प्रयत्न हे करावेच लागतात. असा हा आपला अवयमालेतला आपण शेवटचा श्लोक बघितला. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा धडा बघू किंवा आणखीन काही एखादा विषय किंवा एखादा टॉपिक आपल्याला घेता आला तर तो पाहू. इथे आपण थांबूया. नमस्कार.